नमस्कार, मी सुजाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्या सर्वांसाठी खूप स्पेशल असा दिवस आहे। तर आज आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। तर आज आपण त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलूया आणि आजचा व्लॉग जो आहे ते पुढे कंटिन्यू करूया। कारण शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राची शान आहे। ते कधी हार न मानणारे, शिस्तप्रिय आणि मागे फिरून न पाहणारे असे जिजाऊचे पुत्र आहेत। तर शिवाजी महाराज यांनी नेहमीच जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीने जगायला शिकवले। त्यांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला आणि मावळ्यांना देखील त्यांनी ती शिकवण दिली की शत्रूची गर्दन आणि स्त्रियांचा आदर हेच त्यांनी मावळ्यांना शिकवण नेहमी दिली। तर अशा राजाबद्दल आपण बोलावे तेवढं थोडंच आहे, कारण ते महाराष्ट्राची शान आहेत आणि आपल्या सर्वांना खूप त्यांचा आदर आहे। तर त्यांच्याबद्दल आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त बोललंच पाहिजे। तर शिवाजी महाराजांना नेहमीच वाटत होतं की त्यांचं जे आहे ते वर्तणूक पुढे जे आहे ते चालू राहावी, तरच त्यांनी जी शिकवण दिली आहे त्याचं सर्वांनी जे आहे ते अनुकरण करावं, तरच राजांची जी आहे ती शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी होऊ शकते। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा जो आहे ते सर्वांनी आदर केला पाहिजे आणि त्याप्रमाणेच माणसाने जे आहे ते अनुकरण केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती साजरी होऊ शकते। तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि आज आपण महाराजांबद्दल दोन शब्द बोललो, कारण त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे। कारण आपल्या सर्वांना त्यांचा इतिहास जो आहे तो माहिती आहे, पण त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण दोन शब्द त्यांच्याबद्दल बोलणं हे खरं तर प्रत्येक महाराष्ट्रीयांचं जे आहे ते कर्तव्य आहे। अशा महाराजांना माझा मानाचा मुजरा। तर आजचा व्लॉग जो आहे तो आपण पुढे कंटिन्यू करूया। तर आपण मागील व्लॉगमध्ये पाहिलं की समीक्षा जी आहे तिची ट्रिप पोस्टपोन झाली होती, पुढे ढकलली होती 2 दिवसांनी। तर तिचा मूड जे आहे ते खूप खराब झाला होता ट्रिप, कारण पुढे ढकलली म्हणून। पण उद्या तिची ट्रिप जाणार आहे आणि ती आत्ताच क्लासवरून आली आणि तिची ट्रिपला जी आहे ती जाण्याची तयारी चालू आहे। तर काय काय तिची तयारी चालू आहे ते आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहूया। कुठे जाणार आहे ट्रिप ते देखील आज आपण पाहूया। आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, असेच येणारे जे आहे ते पुढचे व्लॉग पाहण्यासाठी। आणि आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा। चला तर मग आपण पाहूया समीक्षाची जी आहे ती तयारी चालू आहे ट्रिपला जाण्यासाठी। ती झाली का तयारी? हो झाली की सगळी बॅग भरली। तर वेटंजॉयला जाणार आहे आणि वेटंजॉयला जाणार आहे म्हणजे वॉटर पार्क नाही, मॅजिक माउंटेनला। आणि त्यासाठी मी सामान भरले, म्हणजे नॅपकिन मम्मी देतच नाही मला, हे देते ना, दिल ना। त्याच्यानंतर एक कॅप घेतली, लेसचं पॅकेट, जिंजर ओरिओ आणि 2 डेअरी मिल्क बिस्किट। स्कूलचं पण तुम्हाला हे आहे ना, लंच आहे ना, मिळणार आहे पण तिथे खायला, ब्रेकफास्टला हां तिथे खायला। आणि त्याच्यानंतर एक डायरी घेतली आमची आणि आमचे एक्स्ट्रा कपडे, तो हेच आहे आमचं। तर ठीक आहे, चलो बाय। कुठे जाणार आहे ट्रिप सांग ना। सांगितलं की वेटंजॉयला जाणार आहे आमच्या। कुठे आहे वेटंजॉय? मला काय लोणावळ्याला आहे। आणखीन काय काय? मॅजिक माउंटेनला जाणार का ॲडव्हेंचर पार्क? आता तिथे गेल्यावरतीच कळेल। ह्याच्यामध्ये सांगितलं नाही का कुठं जाणार आहे ते? तर आत्ताच आपण पाहिलं समीक्षाची जी आहे ती तयारी चालू होती। तिने सामान वगैरे अगोदरच पॅकिंग केलेलं होतं आणि ते आत्ताच क्लासवरून आल्यानंतर सर्व तिचे मित्रमैत्रिणी जे आहे ते खाली खेळण्यासाठी तिची वाट बघत होते। त्याच्यामुळे ती खूप गडबडीत जी आहे ती निघून गेली आणि ती खूप एक्सायटेड आहे उद्या ट्रिपला जाण्यासाठी। तर पहिल्यांदाच ती लांब चालली ट्रिपला। जवळ गेली होती कधी कधी, पण लांब जास्त काही गेली नव्हती कधी ट्रिपला, त्याच्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे ट्रिपसाठी। तर तिची सर्व तयारी जी आहे ती तिने अगोदरच पॅकिंग वगैरे करून ठेवलेलं होतं आणि आता मला स्वयंपाक वगैरे करायचा आहे, कारण स्वयंपाक अजून बाकी आहे। आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं बाहेर जाऊ शिवजयंतीनिमित्त थोडंसं पाहायला। तर आजचा व्लॉग जो आहे ते पुढे तोपर्यंत आपण पुढे कंटिन्यू करूया। तर आता आपण पोहोचलेलो आहोत आमच्या घराजवळचा जो चौक आहे तर त्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहे।
त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर्व छोटी छोटी मुलं जे आहेत ती महाराजांचा जो आहे तो पोशाख परिधान करून मुली छान छान साड्या वगैरे घालून फोटो काढण्यासाठी शूटिंग काढण्यासाठी आलेली होती. मग समीक्षाचा देखील फोटो काढला, तिचं शूट केलं थोडंसं. तिने दर्शन वगैरे घेतलं महाराजांचं. तिचं झाल्यानंतर मग मी गेले आणि मी वरती जाऊन स्टेजवरती जाऊन दर्शन वगैरे घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचं. हळदी कुंकू फुलं वगैरे त्या ठिकाणी ठेवलेली होती वाहण्यासाठी. दर्शन घेऊन मग आम्ही घरी निघालो यायला. फोटो वगैरे काढले. तर आत्ताच मी आणि समीक्षा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या घराजवळचा चौक आहे तर त्या ठिकाणी ही जयंती जी आहे ती साजरी केली जात होती. त्या ठिकाणी आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं आणि आत्ताच आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि महाराजांनी ज्या गोष्टीसाठी जन्म घेतला तर त्यांची प्रेरणा घेऊन आपण जर आपल्या आयुष्यात जर कार्य केलं आणि त्यांच्याप्रमाणे जे आहे ते वागण्याचा आणि आपली वर्तणूक जी आहे ती करण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जयंती जी आहे ती खऱ्या अर्थाने साजरी केल्यासारखी होईल. म्हणून महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य जे आहे ते पुढे चालू ठेवावं अशीच माझी इच्छा आहे. आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर. जय शिवराय, जय महाराष्ट्र.